अमरावती शहरातील भारतीय महाविद्यालय येथे स्वर्गीय अण्णासाहेब वैद्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। अमरावती शहरातील भारतीय महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात ही व्याख्यानमाला संपन्न होणार आहे। याविषयीची माहिती 14 फेब्रुवारी रोजी एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आमच्या स्थानिक भारतीय महाविद्यालय येथे 2 दिवसीय एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। ही व्याख्यानमाला आहे स्वर्गीय अण्णासाहेब वैद्य स्मृती व्याख्यानमाला। अण्णासाहेब वैद्य हे भारतीय विद्या मंदिर या संस्थेचे संस्थापक सदस्य होते। अर्थशास्त्राचे गाढे अध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक होता। सामाजिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला होता। ही व्याख्यानमाला पहिल्यांदा हे व्याख्यानमालेचं हे पहिलं वर्ष असल्यामुळे याचा उद्घाटन समारंभ व्याख्यानमालेपूर्वी होऊ घातलेला आहे आणि या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे। या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प श्रीयुत आशिष जाधव संपादक झी 24 तास मुंबई हे गुंफणार आहे। त्यांचा विषय आहे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतरात विदर्भ कुठे। या प्रसंगी माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख सर अध्यक्षस्थान स्वीकारतील। या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प श्रीयुत अजित अभ्यंकर राजकीय विश्लेषक पुणे हे लोकशाही पुढील आव्हाने या विषयावरती गुंफणार आहेत। या प्रसंगी दैनिक विदर्भ मतदारचे संपादक ॲडव्होकेट दिलीप एडतकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील। सदर व्याख्यानमालेला अमरावती शहरातील सर्व गणमान्य मंडळींनी आणि विचारवंतांनी उपस्थित राहावे अशी आमची नम्र विनंती आहे। पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। यामध्ये विशेष करून दिनांक 17 फेब्रुवारीला व्याख्यानमालेचे उद्घाटन अमरावती शहरातील पालकमंत्री यशोमती ठाकूर, भारतीय विद्या मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर रमेश बिजवे तसेच भारतीय विद्या मंदिराचे सरचिटणीस ॲडव्होकेट यदुराज मेटकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या आराधना वैद्य आदी उपस्थित राहणार आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।